मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता संपूर्ण फुले कुटुंब फुलांच्या माळा करायला बसलेले असतात, हार करायला बसलेले असतात. तेव्हा आऊ म्हणते की राजारामा, आपला गणू खूपच जास्त आगाऊ होत चाललाय हा. तेव्हा राजाराम दादा म्हणतात की आऊ, अगं त्याच्याकडे आईचं लक्ष नको का. तेवढ्यात तिथे मोरोपंत आलेला असतो. तो म्हणतो की गोविंद काका, लवकर आमच्याबरोबर चला. ते म्हणतात, काय झालं तरी काय मोरोपंत. तेव्हा मोरोपंत म्हणतो की आपल्या ज्योतीने 2 गोऱ्या साहेबांना मारलेला आहे. त्यांना इथे उसाने मारून मारून त्यांना अगदी हैराण करून सोडलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा त्यांना कळते, गोविंद काका तर डोक्याला हातच लावून बसतात. तर गंगाधर शास्त्रीला खूप जास्त आनंद झालेला असतो. गंगाधर शास्त्री म्हणतो की आता त्या ज्योत्याचं काहीही खरं नाही आहे. ज्योत्याला आता अटक होईल. तेव्हा इथे आता जे आपले राजाराम दादा आहेत त्यांना तर आश्चर्य वाटतं की ज्योतीने त्या गोऱ्या 2 साहेबांना मारलं, म्हणजे अधिकाऱ्यांना, ज्यांचं आता इथे सरकार आहे त्या लोकांना इथे मारलं. त्यांना तर आश्चर्यच वाटतं. कुठल्या ठिकाणी? तर इथे पेठेमध्ये ज्योतीने त्यांना खूप जास्त मारले. तेव्हा चिमणा म्हणते, आवं पण मी म्हणते ज्योतीला काही गरज काय होती त्यांच्यावरती हात उगारायची, त्यांना उसाने मारायची. तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणतात की अहो दादा, तुम्हाला माहिती आहे का, त्या लोकांचं सरकार आहे, त्यांचा कायदा आहे, आणि तरीसुद्धा ज्योतीने त्यांना मारलं, म्हणजे आता काही खरं नाही आहे. ते लोक इथे येणार ज्योतीला शोधत आणि अटक करणार. तेव्हा गोविंद काका म्हणतात की अरे देवा, पांडुरंगा, अजून कुठले कुठले दिवस दाखवणार आहेस तू मला, कशाला ज्योतीने नसत्या भांडणात पडायचं. तेव्हा आऊ म्हणत असते, ए दादा, मला माहिती आहे माझा ज्योती विनाकारण कुणावरती हात नाही उघडणार, कळलं का तुला. मला तर असं वाटतंय की त्याच लोकांनी माझ्या ज्योतीची कळ काढली असेल, काहीतरी चुकीचं घडलं असेल, तेव्हाच माझा ज्योती असा वागेल. तेव्हा पारू म्हणत असते, अहो तुम्ही बोलत काय उभे राहिलात, तुम्ही जा बरं लवकर, तात्यासाहेबांना घेऊन या, जा बरं. तेव्हा इथे राजाराम दादा ज्योतीला आणायला जातच असतो. तेवढ्याच ज्योती त्या इंग्रज लोकांना मारून घरी आलेला असतो. ज्योतीला बघितल्यानंतर गोविंद काका म्हणतात की थांब ज्योत्या, इथेच थांब. का केलंस तू असं? त्या इंग्रज साहेबांना, त्या इंग्रज अधिकाऱ्यांना का तू मारलंस? अरे बाबा, तू सुखासमाधानाने का जगत नाही आणि आम्हाला जगू देत नाही, सांग ना. तेव्हा ज्योती म्हणतो, दादा काय चुकीचं केलं मी, सांगा ना काय चुकीचं केलं. ते दोघे जण दिवसाढवळ्या एका बाईची अब्रू लुटत होते, तिला छेडत होते, आणि तुमचं म्हणणं काय, मी फक्त बघत उभं राहायचं. मी त्यांना खूप छान पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे काही करताय ते माणूस म्हणून खूप चुकीचं आहे. माणसाने असं एका दुसऱ्या माणसाबरोबर इतकं वाईट नाही वागलं पाहिजे. तेव्हा ती माणसं ऐकायला काही तयार नव्हते. त्यांनी आधी माझ्यावरती हात उगारला आणि मग मात्र मला राग आला आणि मी त्यांच्यावरती हात उगारला, मारलं मी त्यांना. अगदी चांगलेच इथे उसाचे फटके दिलेत मी त्यांना. पुन्हा कुठल्या स्त्रीच्या वाट्याला जाणार नाही, असं ज्योती म्हणतो. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, अरे पण ज्योती, आता तुला माहिती आहे का, अरे त्या लोकांचा कायदा, त्यांचं सरकार, तुला आता अटक करायला आल्यावर तू काय करणार आहेस. तेव्हा ज्योती म्हणतो की अन्यायाच्या विरोधामध्ये मी तर हात उचलणारच, पण मी आवाजसुद्धा उचलणार. त्यांचा कायदा असला म्हणून काही त्यांनी चुकीचं वागायचं का. एखाद्या स्त्रीला दिवसाढवळ्या तिचा हात पकडायचं, तिच्याबरोबर चुकीचं करायचं आणि मी बघत राहणार, असं नाही होणार. मग त्यासाठी मला अटक झाली ना तरीसुद्धा चालेल, मी अटक होईन, असं ज्योती म्हणतो. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री विचारत असतो, काय मग ज्योत्याने पेठेमध्ये त्यांना खूप मारलं का. तर बांबूने मारलं, रक्त काढलं का. तर रक्त तर नाही निघालं, पण मुक्का मारत्या उसाचा काही साधा लागला असेल का. तेव्हा इथे शिकवा, अजून शूद्रांना शिकवा, त्यांच्यासाठी शाळा उघडा. काय गरज होती या इंग्रजांना हे सगळं करायची. शूद्रांसाठी शाळा वगैरे उघडायची काहीच गरज नव्हती. तेव्हा इथे गोपिका म्हणते की आता शूद्रांना शिकवलं म्हणजे शूद्र शिकले, हाताबाहेर गेले, हे समजेल त्या इंग्रजांना आता.
मी तर म्हणते की आता त्या ज्योतीला जन्माची अद्दल घडली पाहिजे, त्याला अटकच झाली पाहिजे, नाहीतर फाशीची शिक्षा. गंगाधर शास्त्री म्हणतो, गोपिका तू काळजी करू नको, आता जे काही करायचं आहे ना ते हे गंगाधर शास्त्री करणार. त्या ज्योत्याला कशी शिक्षा होत नाही ना तेच मी बघणार. तर इथे सावित्री येते आणि म्हणते, आता काय होईल? इथे अधिकारी येतील का? तुम्हाला अटक होईल का? तेव्हा ज्योती म्हणतो, मला नाही माहिती, पण झाली तर होऊ दे. अन्यायाच्या विरुद्ध कुणीतरी आवाज उठायला नको, त्यासाठी मला जरी शिक्षा झाली ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो आऊ म्हणते, अरे ज्योत्या तू जे काही केलंस ते बरोबरच केलंस, कोण नाही म्हणतंय? अरे पण त्या गोऱ्या लोकांना ते कळणार आहे का? ते तर तुम्हाला चुकीचंच समजतील ना. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हे बघ सावित्री, मला जे करायचं होतं ते मी केलं, आता काय व्हायचं ते होऊ दे, मी नाही घाबरत कुणाला. आऊ म्हणते, असं कसं? तुला न्याय मिळाला पाहिजे, तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. मी काय म्हणते ज्योती, तोपर्यंत तू कुठेतरी बाबा जा, नाहीतर हे लोक येतील, तुझं काही ना ऐकून घेता तुला अटक करतील. त्यामुळे तू एक काम कर, तू कुठेतरी निघून जा. गंगाधर शास्त्री तर आहेच या गोष्टीला हवा पाणी द्यायला, आणि त्याच्या हातामध्ये तर आयतं कोलीतच सापडले. तेव्हा मी ते सांगते ते ऐक, तू कुठेतरी थोडंसं गायब हो, आणि मी आहे ना, मी काहीतरी करते. सावित्री म्हणते, आऊ तुम्ही जॉन साहेबांजवळ बोला ना, फादर जॉनला तुम्ही सांगा की नक्की काय घडलं होतं ते. तेव्हा सावित्री इथे आऊला चांगली आयडिया देते की आपल्याला काहीतरी जॉन साहेबांची मदत होऊ शकते. त्यानंतर इथे आता ज्या हवालदारांना अधिकाऱ्यांना मारण्यात आलेलं असतं त्या आपल्या साहेबांबरोबर कंप्लेंट करत असतात ज्योतीची, की त्याने कशा पद्धतीने आम्हाला मारलं. पण आता ज्योती कसा चुकीचा त्या पद्धतीने ते आता सगळी सिच्युएशन समजावून सांगत असतात. तेव्हा तिथे गंगाधर शास्त्री येतात. गंगाधर शास्त्री भेटायला आलेत असं सांगितल्यानंतर ते आल्या आल्या त्यांनी मोदक आणलेले असतात. म्हणतात की हे घ्या, तुमच्यासाठी मोदक घेऊन आलो आहे, महाप्रसाद आहे तो, प्रत्येकाला मिळत नाही, ज्यांचं नशीब असतं त्यांनाच हा प्रसाद खायला मिळतो. तेव्हा ते म्हणतात ओके ओके. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, हेच का ते ज्यांना ज्योतीने मारलं? ज्योती खूपच जास्त आगाऊ होत चालला आहे. शिक्षण घेतलं आहे ना त्याने, चांगलं वाईट भलं बुरं त्याला कळतं, आणि म्हणूनच तो जिथे तिथे असा चुकीचा वागतो, बंडखोरी करतो. मी तर म्हणतो की त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे, त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे, त्याला तुम्ही अटक करा आणि त्याला शिक्षा द्या. तेव्हा इथे लगेचच ते ऑफिसर म्हणतात की जा आणि त्याला आत्ताच्या आत्ता अटक करा, ही माझी ऑर्डर आहे, असं ते आता इंग्लिशमध्ये सांगतात. तेव्हा इथे राजाराम धावत पळत येतो. गोविंददादांना म्हणतो की दादा, अहो इथे गंगाधर शास्त्री कचेरीमध्ये जाऊन आला होता आणि त्या साहेबांची भेट घेऊन आले. लोकांची गर्दी झाली तिथे. गंगाधर शास्त्रीच्या हातामध्ये आयतं कोळीतच सापडले. ते आता आपल्या ज्योतीवरती राग काढतायत. त्यांनी काय सांगितलंय माहिती आहे का? ज्योतीला अटक करायला सांगितलंय, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा इथे पारू म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही काय बी करा, पण आपल्या तात्यासाहेबांना काही होऊ देऊ नका. तरी इथे पारूचा ज्योतीवरती खूपच जास्त जीव असतो, कारण तिचं लग्न झालेलं असतं तेव्हा ज्योती खूपच लहान असतो. त्याला अगदी मुलाप्रमाणे तिने वाढवलेलं असतं, आणि त्यामुळे तिला जास्तीत जास्त काळजी ही ज्योतीची वाटत असते. सावित्रीसुद्धा तिथे आलेली असते. ती म्हणते, आऊ काहीतरी करा ना तुम्ही, नाहीतर अधिकारी त्यांना घेऊन जातील. तेव्हा बाहेरून ते अधिकारी आवाज देतात की गोविंद फुले बाहेर या, आणि तुमचा मुलगा कुठे आहे ज्योती, त्यालासुद्धा घेऊन या. तेव्हा राजाराम दादा म्हणतात की दादा बघताय ना, ते अधिकारी बाहेर आलेसुद्धा. सावित्री घाबरलेली असते. पारू म्हणते, तात्यासाहेब कुठे आहेत? तुम्ही त्यांना कुठेतरी लपायला सांगा, नाहीतर हे लोक त्यांना घेऊन जातील. सगळेजण आता धावत पळत बाहेर येत असतात. गोविंददादा म्हणतात की अरे देवा पांडुरंगा, अरे या ज्योत्याने काय करून ठेवले हे? अरे बाबा, अजून माझ्यासमोर तू काय काय वाढून ठेवणार आहेस, मला कळत नाही. तेव्हा इथे दादा म्हणतात, राम 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 राम. देवा काय बोलताव तुम्ही? तेव्हा इथे ते अधिकारी म्हणतात की कुठे आहे ज्योती, कुठे आहे?
त्याने 2 गोऱ्या अधिकाऱ्यांवरती हात उगारलाय, मारहाण केली त्यांना. त्याच्यामुळे आम्ही त्याला अटक करायला आलो आहे. आताच्या आता बाहेर बोलवा. तेव्हा दादा म्हणतात, पाया पडतो तुमच्या. देवा, त्याने काही केलेलं नाही आहे. तो निर्दोष आहे, तो निर्दोष आहे. खरंच त्याने काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ते अधिकारी म्हणतात की तो जिथे कुठे लपून बसला असेल आम्ही त्याला शोधून काढू. आणि घरामध्ये आता 2 अधिकारी जाऊन आता शोधाशोध करत असतात. सगळीकडे शोधत असतात. पण घरामध्ये कुणीही सापडत नाही, कारण ज्योती घरात नसतोच ना मुळात. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की त्याने काही चुकीचं नाही केलं आहे, तो निर्दोष आहे देवा. तेव्हा इथे इंग्रज आता अधिकारी म्हणत असतो की त्याला मी सोडणार नाही. त्याने जे काही केलं आहे ना, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच. तेव्हा इथे ज्योती आता घरात सापडत नाही, कारण ज्योती कुठे गेलेला असतो? तो गेलेला असतो वस्तादकडे आणि त्या ताळमीमध्ये थांबलेला असतो. सावित्री आणि आऊनेच त्याला ही आयडिया दिलेली असते की लगेचच तुम्ही अरेस्ट व्हायचं नाही, अटक व्हायचं नाही. तुमची बाजूसुद्धा त्यांनी ऐकून घेतली पाहिजे. सावित्री म्हणते, अहो आपण गनिमी कावा करूया. गनिमी कावा केला ना तरच त्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. तेव्हा इथे बिचारे गोविंददादा हातापाया पडत असतात. ज्योती निर्दोष असल्याचं सांगत असतात. पण इंग्रज सरकार आणि इथे गंगाधर शास्त्रीची माणसं ऐकून घ्यायलाच तयार नसतात. तेव्हा इथे आऊ म्हणत असते की फादर जॉन साहेब, माझ्या ज्योतीने काहीच केलेलं नाही आहे. तो निर्दोष आहे हो. त्याला फसवलं गेलं आहे. एका बाईची छेड काढली जात होती, मग तो काय करणार होता? तेव्हा इथे जॉन साहेब म्हणतात की त्याने अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उचलला. त्याने ते चांगलंच केलं. पण 2 इंग्रज अधिकाऱ्यांना त्याने ड्युटीवरती असताना मारलं. ते लोक ही गोष्ट समजून घेणार नाही. ज्योतीने हे चुकीचंच केलं ना. जे काही होतं ते त्याने मांडायचं होतं. असं त्याने स्वतःनेच त्या लोकांना मारहाण करायला नको होती. त्याचं चुकलं की नाही हे, आणि ते लोक ऐकून नाही घेणार. त्याच्यामध्ये गंगाधर शास्त्री यांनी अधिकाऱ्यांना भडकवले. गंगाधर शास्त्री आणि काही लोकांचं तर म्हणणं असं आहे की ज्योतीला शनिवार वाड्याच्या समोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असं काही लोकांनी सांगितलं आहे. त्यामुळे अधिकारी अजून चिडत आहेत. तेव्हा इथे जी जॉन साहेबांची बायको दाखवली आहे ना, ती आता मॅडम म्हणत असते, जॉन, पण मी सुद्धा हेच म्हणेन, ज्योतीची बाजू ऐकून घेतली पाहिजे, त्याची बाजू समजून घेतली पाहिजे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. कुठल्याही चुकीच्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. तेव्हा जॉन म्हणतो की मी एकदा बोलून तर बघणारच आहे, ज्योतीची बाजू मी मांडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता जे वस्ताद आहेत ते म्हणत असतात, लहूजी वस्ताद, अरे ज्योत्या, तुझे केलंस ते बराबरच केलंस र, पण त्या लोकांना काय ते कळणार आहे का की एका बाईची छेड काढली, तिचा हात पकडला दिवसा ढवळ्या, तिची इज्जत आबरू लुटली असती तर काय झालं असतं. म्हणून तू त्यांना मार दिलास. पण आता बाकी कोणी काही बघणार नाही, फक्त तुझा मार बघणार. आणि त्याच्यामध्ये तो आहेच गंगाधर शास्त्री, लोकांना भडकवायला. त्याला कोण समजवणार? तेवढाच इथे आता एक माणूस येतो आणि म्हणतो, ज्योती, तुला भेटायला एक बाई आली. ज्योती म्हणतो, मला भेटायला बाई आले? तेव्हा ज्योती आता बाहेर आलेला असतो. आणलेली असते ती म्हणजे सावित्री. सावित्रीला बघितल्यानंतर ज्योती म्हणतो, सावित्री, अगं तू इथे काय करतेस? तुझ्या पाठी जर ते अधिकारी आले तर? सावित्री म्हणते, तुमच्यासाठी भाकरी भाजी आणली, ती खाऊन घ्या. सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, मला नाही आहे भूक. आता तर मी बंड पुकारणार. मी एक काम करतो, आता पिस्तूल हाती घेतो या इंग्रजांच्या विरोधामध्ये, आणि मग इथे आपल्या लोकांनासुद्धा न्याय मिळवून देतो आणि इंग्रजांना इथून कसं पळून लावता येईल ना याकडे लक्ष देतो. चालेल ना? पिस्तूलच हाती घेतो. सावित्री म्हणते, जाते म्या, मला काय बोलायचं नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, काय झालं? अशी का जातेस लगेच? तुला माझी आयडिया आवडली नाही का? मी जे ठरवले ते तुला आवडलं नाही? सावित्री म्हणते, नाही आवडलं. तुम्ही काय म्हणालात की हा आजचा नवीन युग आहे, त्याला इथे तलवारीची गरज नाही आहे, पिस्तुलाची गरज नाही आहे, तर त्याला लेखणीची गरज आहे, असं म्हणाला होतात ना तुम्ही की लेखणीची गरज आहे, म्हणून त्याने तुम्ही काहीतरी बदल घडवणार होतात. मग आता काय झालं त्याचं? आता का म्हणताय पिस्तूल हातामध्ये घ्यायचं?
आता लेखणी विसरून गेलात का? अवं जे झालं ते झालं. तुम्ही एक विचार करा, रात्र झाल्यानंतर आपण पहाटेची वाट बघतो की नाही? आणि इथे सुंदर अशी पहाट होते की नाही? आता आपला वाईट काळ सुरू आहे, पण आपला चांगला काळसुद्धा येईलच ना. त्या काळाची आपण वाट बघूया ना. त्यासाठी लगेच आपला मार्ग बदलायची काय बी गरज नाही. त्याच्यासाठी शिक्षण पाणी घेतलंत का तुम्ही? हे बघा, जे होईल ते चांगलंच होईल असं आता सावित्री सांगत असते. तुम्ही म्हणता की इंग्रजांना इथून पळून लावायचं. इंग्रज इथून गेल्यानंतर कुणाचं सरकार येईल सांगा बरं तुम्ही? तर इथे पेशवाई येईल. मग पेशवाई आल्यानंतर पुन्हा काय होईल? पेशवाईमध्ये तर गरिबांना इथे जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यांचे हाल करून करून त्यांना मारण्यात येत होतं. खूप हाल होत होते लोकांचे. तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये निदान इतके हाल तरी होत नव्हते. शूद्रांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे सावित्रीने सांगितलेलं असतं की इंग्रजांना राहू द्या, त्यांना इथून बाहेर काढू नका. निदान आपल्या लोकांचं थोडंफार का होईना पण भलं तरी होतं आहे. नाहीतर इंग्रज जर गेले असते ना आणि फक्त ब्राह्मण राहिले असते तर त्यांनी पुन्हा एकदा पेशवाई आणायला इथे आता मागे पुढे बघितलं नसतं, असं आता सावित्री ज्योतीला समजावून सांगते. आणि ते ज्योतीला पटलेलं असतं. म्हणजे ब्राह्मणांच्या काळामध्ये शूद्रांना शिक्षणाचा तर अजिबातच अधिकार नव्हता, स्त्रियांनासुद्धा नव्हता. पण इंग्रजांच्या काळात असं नाही आहे. इंग्रजांच्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना दिला जातो आहे. मग ही गोष्ट चांगली नाही आहे का? तर पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता अधिकारी पुन्हा येतात आणि म्हणतात की हे बघा, आता लवकरात लवकर सांगा की ज्योती कुठे आहे. जर तुम्ही नाही सांगितलंत ना तर तुम्हाला सगळ्यांना शिक्षा होईल, तुम्हाला सगळ्यांना अटक केली जाईल. तेव्हा इथे सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. चिमणाबाई म्हणत असते, अहो पण हे सगळं कशासाठी? का केलं इथे ज्योतीने असं? त्याला काय गरज होती? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गंगाधर शास्त्री म्हणतो की आता काही झालं तर ज्योतीला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे राणूजी माळी म्हणत असतो की याच्यावरती एकच मार्ग आहे की आपण गंगाधर शास्त्रीकडे जायचं, त्याचे हातपाय पकडायचे, ज्योतीला वाचवायचं. सावित्री म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा गंगाधर शास्त्रीच्या इथे आता घरी कुणीही हातापाया पडायला जाणार नाही. मग काय बी झालं तरीसुद्धा चालेल.